नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. काही अभिनेते असे असतात जे कुठल्याही भूमिकेत अगदी चपखल बसतात. मग तो नायक असो, चरित्र नायक असो किंवा मग खलनायक असो. असा आपला एक मित्र आहे अजय पुरकर. पटतंय ना? चला तर मग त्याला भेटूया आणि त्याच्याबरोबर भरपूर गप्पा मारूया आज आपल्या लाडक्या दिल के करीबमध्ये. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक यू सो मच. आणि थँक्यू फॉर कमिंग. थँक यू फॉर टेकिंग आउट टाइम. मला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरं, सर्वप्रथम तुझ्या फ्रेंड रिक्वेस्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलू, पण आधी तुझं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. अरे वा, थँक्यू सो मच. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. तुझ्यासाठी पाठवले भेट म्हणून. थँक्यू. थँक्यू सो मच. काहीतरी लिहिलंय का तुझ्यासाठी? हो, उत्साह हे सर्व काही आहे, फक्त ते गिटारच्या तारांप्रमाणे नीट आवळलेलं असायला हवं. थँक्यू सो मच निलिमा. बरं, हे तुम्हाला सगळ्यांना हवं असेल तर अमेझॉनवर अगदी इझिली अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये. आपले एक बँगलोरचे मित्र आहेत समीर धोंड, जे एक लाईफ कोच आहेत, काउन्सिलर आहेत आणि बिहेवियरल सायन्स एक्सपर्ट सुद्धा आहेत. सो त्यांनी तुझ्यासाठी लिहिलेलं एक पुस्तक पाठवलंय, चिंध्या अनुबंधांच्या. त्यांच्या आयुष्यात जी माणसं आली, आणि फक्त माणसंच नाही, प्राणी सुद्धा किंवा निसर्ग सुद्धा, त्याच्याबद्दल त्यांनी या सगळ्या म्हणजे गोष्टी स्वरूपात लिहिलेलं आहे हे पुस्तक. खूप खूप धन्यवाद. त्यांचं म्हणणं आहे की आपण निसर्गातून सुद्धा खूप गोष्टी शिकू शकतो. निसर्गातूनच शिकू शकतो. समीरजी, थँक्यू सो मच. बरोबर लिहिलंय तुम्ही. रोहन प्रकाशन आपल्याबरोबर गेली 2-3 वर्ष निगडीत आहेत आणि त्यांनी तुझ्यासाठी खूप छान पुस्तक पाठवलंय, पंकज भोसले यांचं, हिट्स ऑफ 92. सो 90च्या दशकातली हिंदी सिनेमातली गाणी तुला आवडतात का? हो. सो त्यांची सांगड घालून कथा स्वरूपात हे पुस्तक लिहिलंय त्यांनी. मस्त, खूप मस्त आहे, भन्नाट आहे. इंटरेस्टिंग कन्सेप्ट. व्हेरी व्हेरी. थँक्यू सो मच पंकज. थँक्यू रोहन पब्लिकेशन. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. थँक्यू. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. हर्बल स्किन केअर प्रॉडक्ट्स बनवतात त्यांनी तुझ्यासाठी ना बॉडी स्क्रब पाठवलाय, फेस ऑइल आहे, बॉडी ऑइल आहे, आणि मला असं वाटतं की हे सगळं सईला खूप आवडेल. हो, आय नो. माझ्यापेक्षा सई विल एन्जॉय दिस. तू काही वापरत नसेल हे सगळं. माझं थोडीशी वेगळी वेगळे ब्रँड्स वापरतो. पण खूप खूप धन्यवाद. इट्स अ व्हेरी नाईस गिफ्ट हॅम्पर. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर तुम्हाला मिळणार आहे 25% डिस्काउंट. वाह, नाईस. प्रीती शहा नावाची आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, जिच्या NGOचं नाव आहे उलुक द आउल फाउंडेशन, आणि तिने तुझ्यासाठी काय पाठवलंय? नाईस, तोरण तुझ्या नवीन घरासाठी. मस्त आहे ना? छान केलंय. हे जे फॅब्रिक, एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्यापासून तिच्या NGO मध्ये सगळे प्रॉडक्ट्स बनवतात. सुंदर केलंय, सुंदर केलंय. आणि त्यामुळे सगळे प्रॉडक्ट्स युनिक असतात. प्रीती, थँक्यू सो मच. थँक्यू प्रीती, थँक्यू सो मच. ही 2 गिफ्ट्स आहेत बरं का. ही बाहेरची बॅग जी आहे ना, ती सुद्धा एक गिफ्ट आहे, आणि आतमध्ये तुझ्यासाठी एक मस्तपैकी तोहड आहे. क्विल्ट आहे. सो याबद्दल सांगते. स्नेहांगण म्हणून सुरतची एक संस्था आहे, आपली मैत्रीण आहे अनु शर्मा, तिची संस्था आहे, आणि न्यूरो डायव्हर्जंट मुलांसाठी तिने काढली आहे. सो दीज किड्स विथ डाऊन सिंड्रोम, ते खूप छान अशा बॅग्स बनवतात. हो, आणि आपल्यासाठी, आपल्या गेस्टसाठी पाठवतात. खूप सुंदर केली, खूप मस्त करतात आणि खूप प्रेमाने करतात. अरे अनुजी, खूप खूप शुभेच्छा स्नेहांगणसाठी. थँक्यू सो मच. आणि
तुझ्या हातात ही जी दोहड आहे ना, हा. ती आहे घरकुल परिवार संस्था. नाशिकची ही संस्था आहे. हा. आणि विद्याताई फडकेंची आहे. विद्याताई खूप गोड आहेत, आपली मैत्रीण आहे. हम्म. आणि दिव्यांग महिलांसाठी बनवली आहे त्यांनी ही संस्था. बर, खूप छान. तू कधी गेलास नाशिकला तर प्लीज व्हिजिट कर. नक्की नक्की. मागच्याच वर्षी माझ्या बहिणीचं लग्न नाशिकमध्ये झालंय. तर आता नाटकाचाही प्रयोग होतो तेव्हा मी होतो नाशिकमध्ये. पण पुढच्या वेळेस विद्याताई नक्की तुमच्या संस्थेला भेट देईन मी. येस. जेव्हा मी नाशिकमध्ये असेल तेव्हा जरूर जरूर येईन नक्की. बापरे, बरं अजून संपलं नाही, बरेच गिफ्ट देतात. थँक्यू सो मच. सहज हवन एंटरप्राइज हे ब्रँडचं नाव आहे आणि अद्वैत बापट आपले जे मित्र आहेत, दिल के करीब मित्र, बरं. त्यांनी तुझ्यासाठी आणलाय हा खरवस. अरे वा. ऑर्गॅनिक गुळापासून बनवलाय. सहज हवन हे नावच मला प्रचंड आवडलेलं आहे. सहज हवन होते. खूप खूप धन्यवाद. करवस हा ऍक्च्युली माझा तर खूप वीक पॉइंट आहे. म्हणजे माझे 2-3 मित्र आहेत जे डेअरी फार्मिंग मध्ये आहेत. हा हा. तर त्यांना एक कायमची केलेली एक सूचना असते, ऐक ना ते दुधाचं चीक निघालं तर मला प्लीज पाठव, मला खरवस करायचं आहे. आणि मी स्वतः खूप चांगला खरवस करू शकतो. त्यामुळे खूप खूप धन्यवाद फॉर दिस अरे गिफ्ट. वा. इट्स व्हेरी नाईस. चेरीपिक ब्रँडची बॅग आहे. हा. आपले परत एकदा दिल के करीब मित्र आहेत निशांत आवळे, त्यांनी तुझ्यासाठी ही केबिन बॅग पाठवली. अरे वा. रंग कसला गोड आहे बघ ना. हो ना. कॅडिलॅक छान आहे, रंगच सुंदर आहे. येस. आल्या आल्या माझं ऍक्च्युली लक्ष त्या बॅग कडे गेलं होतं आणि आय वॉज होपिंग की मला ही बॅग मिळावी. सो खूप खूप धन्यवाद. या. आणि दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट आहे. सो गप्पांना सुरुवात करू शकतो आता. अगदी. बरं, सुरुवात केली होती मगाशी मी फ्रेंड रिक्वेस्टने. सो तुझ्या नाटकाला खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्याबद्दल काय सांगशील? मला असं वाटतं की आपण सगळेच जण म्हणजे इन्क्लुडिंग यू, रंगभूमीशी आपलं नातं खूप आधीपासून आहे. आपण तिथे नाटक करत करत पुढे आपल्या करिअरमध्ये काम करत असतो. आणि पुन्हा पुन्हा म्हणजे हे मी तुझ्याबद्दलही ऑब्झर्व केलंय की तू पुन्हा पुन्हा कधीतरी परत येऊन नाटक करतेस. आणि त्याचं कारण मला एक कॉमन आपल्या सगळ्यांबद्दल असं वाटतं की रंगभूमी ही शाळेसारखी आहे. शाळा संस्कार घडवते किंवा संस्कार देते. आणि खूप वेळा छोट्या किंवा मोठ्या पडद्यावरती काम करून 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 एक काय म्हणूयात त्याला, एक मोनोटोनस वातावरण निर्माण होतं. आणि आपण तिथेच होत का काय, स्टॅग्नन्सी आली आहे का काय, असं जे वाटतं ते तोडण्याचं सगळ्यात मोठं टूल म्हणजे रंगभूमी असं मला वाटतं. की पुन्हा एकदा बेसिक्स, की स्टेजवर चालून फक्त चालणं स्टेजवर. जेवढे रंगकर्मी ऐकत असतील त्यांना हे मी काय बोलतोय ते नक्की कळेल की नुसतं चालून दाखव मला स्टेजवरती. त्याच्यात खूप झालं. कारण आपण एरवी टेलिव्हिजन जे अत्यंत क्लोजचं माध्यम आहे किंवा मोठ्या पडद्यावरती खूप सारे कट्स किंवा शॉर्ट्स मध्ये आपण सिनेमे बनवत असतो. पण थिएटर किंवा मराठी नाटक करणं किंवा नाटक करणं ही इतकी लाईव्ह कला आहे की पुन्हा पुन्हा त्याच्याकडे यावंसं वाटतं. त्यामुळे गेले 6-1 महिने 4-4.5 वर्ष मी काही नाटक वगैरे केलेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटत होतं की आता जर नाटक करीन तर चांगलं नाटक करीन. आधी पण छानच करत होता. नाही म्हणजे छान इन द सेन्स आत्ताचा जमाना पुनरुज्जीवित नाटकांचा जास्त आहे. मला नवीन नाटक हवं होतं. त्यामुळे गेले 6 महिने मी खूप सारे स्क्रिप्ट वाचत होतो आणि खूप सारे रिजेक्शन्स पण होत होते माझ्याकडे. तेवढ्यात हे नाटक माझ्याकडे आलं. प्रसाद दाणींनी लिहिलंय आणि आमचा मित्र संदेश बेंद्रे त्यांनी ते नाटक पाठवलं. तुला वेळ आहे का, हा त्याचा पहिला प्रश्न होता. म्हणलं कशासाठी, म्हणलं एक नाटक आहे. म्हणलं पाठव, खूप नाटकं वाचतो आहे मी, पाठवतो बघूयात तर. आणि माझ्या त्या कॉन्टेक्स्टमध्ये बसणारं नाटक होतं की मला जास्त लोकांचं नाटक करायचं नव्हतं. या आयुष्यात सगळ्यात जास्त लोकांचं नाटक माझं करून झालेलं आहे कोड मंत्र नावाचं, बस. त्यामुळे कमीत कमी लोकांमध्ये कसं नाटक करता येईल आणि छान नाटक कसं करता येईल. म्हणजे आयडियली आय वॉज थिंकिंग अबाउट 2. या नाटकात 4 पात्र आहेत. पण ते आलं होतं पण तू नाही म्हणालास. नाही, असं काही नाहीये, नाही म्हणालेलो नाहीये. माझ्या काही गोष्टी होत्या, माझ्या काही सजेशन्स होत्या जे ते ऍक्सेप्ट करायला तयार नाही. त्या नाटकाबद्दलचं माझं स्पष्ट मत असं होतं की दोन्हीही पात्र मला इक्वल लेव्हलला पाहिजे. आत्ता काय होतंय की हा बरं हा बिंडोकच आहे पुरुष आणि बाई हुशार, असं नाही होत म्हणलं. जर ते नाही, पण तसं नाही व्हायला पाहिजे ना नाटकात, तरी तसं नाही पाहिजे. खऱ्या आयुष्यात असेलही कदाचित, पण तसं नाही पाहिजे की
दोघांनाही ती मॅच्युरिटी लेवल असेल तरच नाटकाचा शेवट जो होतोय तो होईल, नाही तर नाही होणार. सो ते आता ते काय बदलायला तयार नव्हते. असो, त्याच्यावरती काम अजूनही चालू आहे, त्याचा तो विषय संपलेला नाही. तर त्यामुळे असं एक नाटक पाहिजे होतं की ज्याच्यात संख्या पात्रांची कमी असावी आणि कसं करता येईल बघूयात म्हणलं. तर ते बसत गेलं. कुमार सोनी दिग्दर्शन करणार आहेत वगैरे वगैरे, आणि त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की तू ऍक्टिंग करशील का, ऍक्टर म्हणून काम करशील. तेव्हा निर्मितीचं काही डोक्यातही नव्हतं. आणि अचानक ते आलं की मग एक पार्ट प्रोड्युसर व्हायला आवडेल का. म्हणलं ठीक आहे, आता माझी संस्था तर मी मागच्याच वर्षी रजिस्टर केली होती, तर म्हणलं ठीक आहे चला, म्हणलं एक करून बघूयात काय असतं ते. कारण नाटकाचं प्रोडक्शन करणं आणि फिल्मचं प्रोडक्शन करणं याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तर माझ्याकडे संस्थेमध्ये आत्ता 2 चित्रपटांचं प्री प्रोडक्शन चालू आहे. तो संपतही आलंय. नेक्स्ट इयर विल गो फॉर शूट्स. तर म्हणलं हे नवीन आलंय तर करूयात का, चला करूयात असं म्हणून ते नाटकाचा घाट घातला गेला. या पद्धतीने हे सगळी टीम आणि मग ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस कसं निवडायचे. अतुल महाजन हा माझा जुना मित्र, 2 नाटकं ऑलरेडी करून झालेली आहेत माझी त्याच्याबरोबर, त्यामुळे मी त्याला हक्काने फोन केला, त्यांनी लगेच हो म्हटलं. आशिष पवार वॉज कुमार सोनीज चॉईस. सो मी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून, आणि प्रियंका तेंडोलकर ही एक खूप चांगली ट्रेंड ऍक्ट्रेस आहे. सो शी इज अ ड्रामा ग्रॅज्युएट फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. त्यामुळे तिचं ते, कारण थिएटरवरती आपण त्या लेव्हलला ट्रेंड असलेलीच ऍक्टर्स लागतात, त्याच्याशिवाय ते नाही आउटपुट देऊ शकत, असं आहे खरं तर. तर हे अशी एक टीम बसली आणि काय नाही, आम्ही साधारणपणे 25-26 दिवसात ते नाटक बसवलं आणि लोकांना खूप आवडतंय, कारण की आजचं नाटक आहे. इट्स अ यंग प्ले असं माझा एक मित्र म्हणाला. नॉर्मली नाटकांचा ऑडियन्स हा विभागला गेलेला असतो, तो म्हणजे आयदर लहान मुलं म्हणजे अलबत्या गलबत्या जे बघतात ते, आणि नाही तर मग डायरेक्ट वाडाचिरेबंदी म्हणजे 50-55 पण नाही, 60+. तर मला असं एक नाटक पाहिजे होतं की जे मिडल एज्ड म्हणजे 35 ते 55 मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का नाहीयेत, ती लोक कधीच नाटक नाही बघत, त्यांच्या विषयी घेऊन नाटक करूयात आपण. आणि मग आपण आवाहन करूच शकतो लोकांना की बघा ना, असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पण त्याचं नाव फ्रेंड रिक्वेस्ट का, तर सोशल मीडियाचं बॅकग्राऊंड ठेवून हँडल केलेला डोमेस्टिक सब्जेक्ट म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट. मस्त. खरंच खूप खूप शुभेच्छा तुझ्या नवीन नाटकासाठी. ह्याची तयारी कधीपासून केलीस पण तू नाटकाची? किती प्रयोग झालेत आतापर्यंत? 26. अच्छा, ओके. 1 मे 2024ला 26 प्रयोग झाले. आणि तयारी इन द सेन्स अशी काही नव्हती खरं तर. मला ते कॅरेक्टर, आणि मला आवर्जून सांगावंसं वाटेल की आतापर्यंत बघितलेल्या अजय पुरकरच्या रोल्सपैकी सगळ्यात वेगळा रोल आहे. कारण की तसं म्हटलं तर या रोलमध्ये काही नाहीये. एरवी कसं आवेशपूर्ण वॉरियर तरी असतो, खलनायक तरी असतो, एक त्याला काहीतरी हे, इथे एक बाप रंगवलाय जो एका कॉर्पोरेटमध्ये काम करतो, उत्तम हायर पोस्टला आहे, त्याचा एक छान 22व्या मजल्यावरती फ्लॅट आहे बँड्रामध्ये, आणि तो त्याच्या मुलीला खूप मिस करतो बिकॉज ही इज डिवोर्स सिन्स 15 इयर्स. त्याच्या बायकोनी त्याच्या मुलीला, म्हणजे डिवोर्स झाल्यानंतर त्याच्या बायकोनी त्याच्या मुलीला घेऊन ती परत दुसरीकडे निघून गेली. दुसरीकडे इन द सेन्स ती भारत सोडूनच गेली, शी रिमॅरिड. आणि त्याचं त्याच्या मुलीवर भयंकर प्रेम आहे. त्यामुळे या 15 वर्षात त्यांनी जर सगळ्यात जास्त कोणाला मिस केलं असेल तर त्याच्या मुलीला केलेला आहे, तिला केलेला आहे. तर त्या मुलीला मिस करण्यामध्ये त्याच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी कशा बदलत गेल्या आणि तो कसा एकटा पडत गेला हे दाखवलं गेलेलं आहे. कारण की त्याचे खूप मित्र नसतात. त्याच्याकडे खूप इंटरेस्टिंग त्या नाटकात कॅरेक्टर आहे जिग्या म्हणून. तो ऍक्च्युअली एक रिक्षावाला असतो, पण तो रिक्षावाला त्या घरात का आहे हे नाटकात तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता तेव्हा कळतं. आणि जिग्या इज लाईक अ मॅन फ्रायडे. तो येतो, तो काय चहा बनव, नाश्ता बनवून ठेव. तो बेसिकली रिक्षा चालवणारा आहे, समोर एक चाळ आहे तिथे तो राहतो. पण एका दिवशीच वेन ही वॉज हेविली ड्रंक, माधव, तो त्याला म्हणतो की हा माणूस आपल्या एरियातला आहे, म्हणून तो त्याला काळजीपोटी घरी आणून सोडतो. गाडी सुद्धा त्याची तिथेच असते, दुसऱ्या दिवशी त्याची गाडी पोचवतो, कार पोचवतो. आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये तिची मैत्री होते. त्याला आता 5 वर्ष झालेली आहे. सो दे नो इच अदर. पण जिग्याला त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल काही माहिती नाही. पण त्याला एवढंच माहिती आहे की हा खूप दारू प्यायचा
आणि त्याला कसला तरी त्रास आहे आयुष्यात हे त्या जिग्याला माहिती असतं. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा त्याचा एक कलिग आहे जो त्याच्यापेक्षा वयाने सिनियर आहे पण पोझिशननी खालचा आहे, तो इज कॉल्ड दामले. तर त्या दामलेकडे तो त्याच्याकडेही सुद्धा मन मोकळं कधी करत नसतो. त्यामुळे तो तसा आहे की त्याच्या आयुष्यात ही दोन माणसं आहेत, एक दामले आहे एक जिग्या आहे, पण तो कोणासमोर कधी त्याचे प्रॉब्लेम्स डिस्कस नाही करत. त्यामुळे ही हॅज बिकम अ लोनर इन अ वे. पण त्याच्या मनात जे जे आहे ते त्याच्या फक्त मुलीविषयीच आहे हे नंतर सगळं त्या नाटकात उलगडत जातं. सो ह्या पद्धतीने मी त्या भूमिकेचा विचार केला की ही भूमिका खरं सांगायचं तर चॅलेंजिंग असते. काहीतरी ऍक्शन आहे म्हण, किंवा अग्रेसिव्ह डायलॉग्स आहेत म्हण, सोलोलोकीज आहेत, किंवा काहीतरी गेटअप आहे, कॉस्ट्युम आहे, तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. काही नाही, आय एम वेअरिंग अ ब्लेझर, नाईस ब्लॅक शर्ट, जीन्स, किंवा इतका तो फॉर्मल सेमी फॉर्मल मध्ये वावरणारा माणूस आहे. तर असा रोल स्टेजवरती करण्याची पहिल्यांदाच वेळ होती. त्यामुळे पुन्हा एकदा ते एस्टॅब्लिशिंग, मी कायम म्हणतो की ऍक्टर शुड नॉट टेक देमसेल्फ फॉर ग्रांटेड, यू आर नेव्हर एस्टॅब्लिश. तुम्हाला प्रत्येक वेळी स्वतःबरोबर काहीतरी एक्सपेरिमेंट करायलाच पाहिजे, नाही तर तुम्ही स्टॅग्नंट होता, तुम्ही कम्फर्टेबल होता, आणि कम्फर्ट इज द बिगेस्ट एनिमी ऑफ सक्सेस ऑर प्रोग्रेस. एकदा तुम्ही कम्फर्टेबल झालात ना, छान, बास की, मस्त चाललंय माझं, एका पाठोपाठ एक सिरियल येते, आजोबा, काका, मामा, भाऊ, दीर, कुठेतरी तू फिट होतोच ना. पण त्याच्या पलीकडे जर तुम्हाला जाण्याची हिंमत असेल, ते वाईट आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही, पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जर जायचं असेल, इफ यू वॉन्ट टू एक्सपेरिमेंट विथ युअर पर्सनॅलिटी, देन यू हॅव टू टेक सर्टन रिस्क्स. तर ती रिस्क होती माझ्यासाठी, की तसं बघायला गेलं तर काहीच नाही. पण मग मी म्हटलं की चल, आधी ओरिजिनल नाटकाच्या स्क्रिप्टमध्ये गाणं बिणं काही नव्हतं, पण म्हटलं जर मी करणार आहे तर मग गाणं का नाही गायचं. मग तो एक बाप आहे तर तो गाऊ पण शकतो. अशी कॅरेक्टर्स बघितलेली आहेत की आपण, की इवन काय तो पिक्चर होता, संजीव कुमार, जितेंद्र, गुलजारने डायरेक्ट केलेला, हा आठवलं, त्या सिनेमाचं नाव परिचय. तर त्या सिनेमामध्ये फार सुंदर, की ते ओरिजिनली एक गायक असतात, पण जो काही ग्रहकलह निर्माण होतो वडिलांबरोबर, त्यांचे रिलेशन्स इतके वाईट होतात की त्याच्यामुळे परिस्थिती खालावते, त्यांना आजार होतो, आणि मग तेच गाणं जातं. तर प्रत्येकाच्या आयुष्यात ते कधी कधी असं होतं की तो कलाकार कधीतरी होता रे, किंवा असं आपल्या ओळखीत पण खूप असतात बघ लोक, की अरे हा चित्र काय काढायचा, पण नंतर काही राहिलं नाही, कारण की बाकीच्या ह्याच्यात ती गोष्ट मागे पडली, असंही होऊच शकतं. सो त्या अनुषंगाने मी हे नाटकाची एक एक गोष्ट करत गेलो. मी आहे म्हटल्यावरती गाणं पाहिजे, मग ते गाणं कोणी लिहिलं पाहिजे, तर गुरु ठाकूर हा माझा सगळ्यात लाडका कवी, त्यामुळे गुरुला खूप मागे लावून म्हटलं, गुरु लिही ना प्लीज. तर त्याने सुद्धा खूप सुंदर गाणं लिहून दिलं, आणि म्हणलं हे कंपोज करणार तर अशोक काका पत्कीच करा, कारण की खूप आधी मी त्यांना असं म्हणालो होतो की काका, नाटक केलं आणि नाटकात जर मी गाणार असेल स्टेजवर लाईव्ह, तर म्हणलं मी तुम्हीच कंपोज करायचं आणि मी गाणार. आणि त्यांच्याकडे गेलो आणि पहिली त्यांना अट घातली मी, अजिबात क्लासिकल किंवा नाट्यसंगीत सारखं करायचं नाही, तुम्ही तुमचं गाणं करा, तुमच्या गाण्याला 100% न्याय देण्याचं काम माझं. त्यामुळे मी म्हटलं तुम्ही ते डोक्यात नका ठेवू. ते आधी माझ्याकडे असं बघायला लागले, नकोय ते नाट्य. म्हणलं नाही, नकोय, जे मला येतंय ते नकोय म्हणलं. आता मी एक्सपेरिमेंटच करतोय ना, तर मग मी दुसरं करीन ना काहीतरी. तर म्हणलं तुम्हाला तुम्ही जसं कंपोज करता तसं करा. त्यामुळे त्यांनी फार सुंदर गाणं कंपोज केलं. ते नाटकात लोकांना आवडतं पण खूप, आणि ते सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहे, त्यामुळे लोक त्यांची कॉलर ट्यून्स म्हणून डाउनलोड पण करतात. अरे वा. आणि त्याचा गाभा मी याला सांगितलेला होता की गुरुला, की तू एक बाप आणि मुलीचं नातं सांगणारं गाणं कर, की ही इज मिसिंग हर, आणि त्याच्या आयुष्यात तीच एक मेजर पोकळी आहे जी ती कधीच भरून निघणार नाही का काय, असं त्याला वाटतं. तर त्या आशयाचं त्यांनी गाणं फार सुंदर लिहून दिलं. गुरु बिंग गुरु. तुझी हरकत नसेल तर एक झलक होऊन जाऊन दे. हो का नाही. आहेस तू तरीही नाहीस वाटते का, आहेस तू तरीही नाहीस वाटते का, डोळ्यामध्ये अवेळी
आभाळ दाटते का आहेस तू तरी नाहीस वाटते का. कमाल, खूप छान. एक प्रश्न विचारू तुला? हो, विचार. कुठेतरी हे तू तुझ्या आयुष्याशी रिलेट करतोस का रे? आत्ता फ्रेंड रिक्वेस्टची जी गोष्ट सांगितलीस मला. हो, करतो कधी कधी रिलेट, कारण की काय, इट्स लाईफ आणि लाईफ कम्स विथ सरप्राइजेस आणि इट्स नॉट स्ट्रेट. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आयुष्यात ज्या घडू नयेत असं वाटतं त्या घडतात. त्यामुळे एक घटस्फोट झालेला पिता रंगवणं हे कदाचित मला कुठेतरी रिलेट झालं असेल, कारण की ती गोष्ट माझ्या आयुष्यात होऊन गेली आहे. पण त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, सगळीकडनं स्ट्रगल चालू होता आणि गोष्टी बिनसत गेल्या. आपण असं म्हणतो की, मी कायम असं म्हणतो की आयुष्याचं यश अपयश काय असतं, तर आपण घेतलेले निर्णय आणि त्या निर्णय घेतल्यानंतर त्याचा जो आउटकम असतो तो. बरोबर, बरोबर. म्हणजे एखादा निर्णय चुकला तर काय होतं, काय आहे, पण निर्णय आपण असे रोज हजारो घेत असतो, पण आयुष्यातले काही निर्णय असतात ते खूप महत्वाचे असतात. कुठे नोकरी करायची, कुठलं शिक्षण घ्यायचं, लग्न कोणाशी करायचं, आणि ही मेजर डिसिजन्स असतात. यातलं जर एक डिसिजन जर हल्ला किंवा चुकला तर येस, तुम्हाला एक सेटबॅक बसतो. पण काय, पॉझिटिव्ह राहून त्यातनं बाहेर कसं पडता येईल ते बघायचं. पण मी एक गोष्ट नक्की सांगतो की माझं आणि सईचं, माझ्या मुलीचं नातं अत्यंत म्हणजे ते बॉन्डिंग ज्याला आपण म्हणतो ते खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता तू मगाशी म्हणालीस तसं की तिचं चित्र काढतानाचं ते मुद्दामून मीच तो रील करायला सांगितला. म्हणलं नाही तू कर, कारण की ती पण एक आर्टिस्ट आहे. आवाज नसेल पण तिच्या हातात जे आहे ते मला असं वाटतं की माझ्याकडे नाही. मला नाही सरळ रेष मारता येत, पण ती इतकी उत्तम चित्रकला तिची आहे आणि ती फील्ड मध्येही त्याच आहे की शी इज डुईंग हर डिझायनिंग. त्यामुळे तिला त्या क्रिएटिव्ह फील्ड मध्येच जायचं होतं, ती त्यात जाते. आणि आम्ही आता दोघं जण, मी आणि माझी एक्स वाईफ वेगळे झालो आहोत, तरीही सई आमच्या दोघांकडे इक्वली असते. आणि ती आता शी इज 20 नाव, त्यामुळे तिला ते कळतं. तर बऱ्याच वेळा असं होतं की मी आणि सई आम्ही दोघच जण ट्रिपला जातो, दोघच जण डिनरला. आमचा एक नियम आहे की महिन्यातनं एक लंच किंवा डिनर हा एकत्र झाला, म्हणजे दोघच जण असं झालंच पाहिजे. आणि कोल्हापूरला, म्हणजे आंबाघाटात जे माझं घर आहे, फार्म हाऊस आहे, तिथे तिला जायला, हो नवीन बांधलं, तिथे तिला जायला खूप आवडतं. तर मी देवाचे आभार मानतो की मला माहिती आहे की घटस्फोट हा कोणासाठीच चांगला नसतो, पण प्रत्येक घटस्फोट हा वेगळा असतो. दुर्दैवानी ही एक फॅक्ट आहे की आत्ताच्या काळात घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची कारणं खूप वेगवेगळी आहेत आणि मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की पूर्ण वेळ कलाकार म्हणून जगायला सुरुवात करण्या अगोदर मी वकील होतो आणि आम्हाला ग्राउंड्स ऑफ डिवोर्स सांगितले जायचे. त्यात सगळ्यात कॉमन असतो तो म्युच्युअल कन्सेंट, की बाई तुझं आणि माझं जमत नाही, आपण वेगळे होऊयात, तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जातो. या म्युच्युअल कन्सेंट अंडर जरी असलं तरी, आणि समजा आपण 10 डिवोर्स घेतले म्युच्युअल कन्सेंटचे, तरी 10च्या 10 केसेस ह्या वेगवेगळ्या असतात. मी डोमेस्टिक व्हायलन्स आणि त्या बाबतीत बोलायचंच नाही, पण निदान 1-2 लेव्हल हेडेड माणसं जेव्हा ठरवतात की हे नाही वर्कआउट होते, आपण थांबूयात, एकमेकांची ओढाताण थांबूयात आणि कदाचित आपण वेगळे झाल्यानंतर इंडिव्हिज्युअली चांगली प्रगती करू शकू. इथे जे त्या दोघांना जाणवतं, मला असं वाटतं ती मॅच्युरिटी आहे. आणि फॉर्च्युनेटली मी म्हटलं तसं की खूप लोकांच्या डिवोर्समध्ये भयंकर त्यांना त्रास असतो, मानसिक, आर्थिक, सगळ्याच प्रकारचा. पण देवदयेनी दोघंही आम्ही त्या निर्णयापर्यंत आलो आणि ते म्युच्युअल कन्सेंटनी झालं. आणि म्हणून कदाचित शेवटी सेपरेशन हे सेपरेशन असतं, त्याचे काही प्लस मायनसेस असतातच. पण मला एवढंच म्हणायचंय की आयुष्यभर तो गिल्ट, ती ओढाताण, ते सगळं सहन करून जगण्यापेक्षा आपण छान सुखाने जगू. एव्हरीवन हॅज अ राईट टू बी हॅपी. दिस इज व्हॉट आय बिलीव्ह. प्रत्येकाला सुखी राहण्याचा अधिकार आहे. आणि जस्ट बिकॉज तुम्ही एका बंधनात आहात
जे बंधन तुम्हाला झुगारून द्यावं असं वाटतंय फॉर व्हॉट एव्हर रिझन, तर तुम्ही एकमेकांना त्रास नका देऊ, कारण फक्त तेवढंच होणार. आणि हे तुम्ही जितकं लवकर तुम्हाला समजेल ना तितकं चांगलं. आणि हेही तितकंच खरं आहे की पुढे गेल्यानंतर असं होतं. परवा मी गंमत म्हणून सांगतो तुला, विन डिझेलचं केस वाचत होतो की विन डिझेल ला एक मुलगी आहे आणि त्याचं आणि त्याच्या बायकोचं जेव्हा डिवोर्स पर्यंत प्रकरण गेलं तेव्हा त्यांनी रीतसर डिवोर्स घेतला. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं असेल, त्यांनी स्वतःच्या घरातनं बायकोला तू दुसरं घर घे आणि तू रेंट आउट कर असं नाही म्हणलं. त्यांनी ते घर सोडलं, ही रेंटेड अ प्लेस. त्याच्या बायकोला आणि मुलीला त्यांनी त्याच घरात ठेवलं. त्यानंतर आठवड्याच्या आठवड्याला तो सगळी बिलं, त्यानंतर ग्रोसरीज, जे काही लागेल ते तो स्वतः पे करायचा. असं 2 का 3 वर्ष झालं. 3ऱ्या वर्षानंतर आय थिंक त्याच्या बायकोला काहीतरी एक मिसहॅप झाला, ऍक्सिडेंट झाला म्हणून शी वॉज हॉस्पिटलाइज्ड. तर तो तिच्या बाजूनी उभा होता. तो सगळं त्यांनी शूटिंग मिटिंग थांबवून तो त्याच्या बायकोसाठी हॉस्पिटलमध्ये 24 तास तो उभा होता. इज अ सुपरस्टार. विन डिझेल आपण छोटा स्टार नाहीये तो हॉलिवूड मधला. तर तो बायकोसाठी तिथे उभा होता. आणि त्यानंतर वेन हिज वाईफ रिकवर्ड, त्याच्या बायकोने सांगितलं आय वॉन्ट टू गेट मॅरिड टू यू. अच्छा, वा. सो प्रेम हे प्रेमच असतं, ते कधी जात नाही. डिवोर्स ही एक घटना आहे. मैत्री तर राहतेच ना. मैत्री तर राहतेच. ती घटना आहे. ती घटना झाल्यानंतर तुम्हाला कळतं हे बरोबर घडलं का चुकीचं घडलं. ते प्रत्येकाला कळतं. म्हणून मी म्हणलं त्याच्या स्पेसिफिकेशन्स मध्ये मी जात नाही. ते इंडिव्हिज्युअल्स जे यातनं गेलेले आहेत अनफॉर्च्युनेटली, स्त्री असू देत पुरुष असू देत, हा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात पुढे काय झालं याचं अवलोकन त्यांनी केलं तर त्यांना कळतं बरोबर हा निर्णय बरोबर का चूक. सो म्हणून म्हणलं की परमेश्वराचे कायम आभार मानतो की हो ती घटना घडणार होती, ती घडली. मी आय एम अ स्टॉन्च हिंदू, त्यामुळे माझा कर्मयोगावरती विश्वास आहे. आणि आपण पुनर्जन्मावरती पण विश्वास ठेवणारी लोक आहोत. त्यामुळे कधी कधी गमतीशीर एक्सप्लेनेशन असंही दिलं जातं की काहीतरी आपलं राहिलेलं असतं बघ, काहीतरी आपलं राहिलेलं असतं म्हणून आपण पुन्हा या जन्मात येतो आणि पुन्हा काही गोष्टी आपल्या बरोबर घडल्यात किंवा घडणार आहेत किंवा घडू शकतात. जसं पंडित कुमार गंधर्व म्हणायचे की ते जे गाणं उभं करायचे तर ते म्हणायचे की हे माझं या जन्मातलं गाणंच नाही. सो काहीतरी राहिलंय म्हणून मी परत आलोय आणि हे घडतंय ते आत्ता घडतंय गाणं. तसं मला माणसांच्या बाबतीतही वाटतं की एखादा माणूस आपल्या आयुष्यात येतो बघ, तो काहीतरी देण्यासाठी येतो. ही हिंदू फिलॉसॉफी आहे, मी काही वेगळं सांगत नाहीये. डॉक्टर ईश्वरपुरींचा एक क्लिप आहे माझ्याकडे जी मी कायम जतन करून ठेवली, की ते म्हणतात की हिंदू फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन 4 पिलर्स. एक, व्हॉट एव्हर इज ओव्हर इज ओव्हर. जे संपलंय ते संपलंय, परत त्याच्याकडे जाऊ नका. नंबर 2, डोंट कॅरी गिल्ट. गिल्ट विल लोअर युअर एनर्जी, लोअर युअर कॉन्सन्ट्रेशन, लोअर युअर फोकस, लोअर युअर प्रोग्रेस. डोंट कॅरी गिल्ट. जे घडणार होतं, जे घडून गेलंय ते घडणारच होतं, तुम्ही काही करा. सो डोंट टेक रिग्रेट अबाउट इट. यार मी नव्हतं तसं करायला, करणारच होतास यार तू ते. तिसरी गोष्ट ते म्हणतात की कोणीही आयुष्यात तुम्हाला जे भेटतं ते कुठल्या तरी कारणासाठी भेटतं. इट इज टू गिव्ह समथिंग, टेक अवे समथिंग, गिव्ह यू अ लेसन. बरोबर. पैसे, काही लोक पैसे घेऊन जातात बापरे, अरे ते देणं आहे. खरं का फसवलं त्यांनी मला, अरे तू देणं होता असं, ह्या जन्मात नाही कधीतरी आधी. फार गमतीशीर सांगतो तुला गंमत एक. साक्षात भीष्म पितामहांनी विचारला प्रश्न की का मी असं काय केलं आयुष्यात की मला आज बाणांच्या शय्येवरती झोपावं लागतंय. ठीक आहे मी इच्छामरणी आहे, पण ह्या पद्धतीचा मृत्यू का, मी काय केलंय. त्याच्यावरती भगवान म्हणाले की बाय द वे भीष्म पितामह असे एकच होते की जे प्रत्येक जन्मात राजपुत्र होते. तर ते म्हणले ह्या जन्मातलं नाही आहे, जा पाठीमागच्या जन्मात जा. ते अजून 2 जन्म मागे गेले, 3 जन्म मागे गेले, असे करत ते 52 जन्म मागे गेले. 52व्या जन्मात 52 इयर्स अगो, 52 लाईफ्स अगो ते राजपुत्र असताना रानातनं चालले होते. तेव्हा त्यांनी हातात काय धनुष्यबाण होता, तर त्या बाणाने त्यांनी असाच एक चालणारा सरडा होता, त्या सरड्याला असं बाणाने उडवलं. तो सरडा जाऊन पडला निवडुंगाच्या झाडावर
आणि ते निवडुंगाचे काटे सगळ्या फांदीतले त्या सरड्याच्या अंगात होते. कळलं, हे कर्म आहे जे आत्ता भोगतोय. सो त्यांच्या ईश्वरपुरींप्रमाणे कुठलाही माणूस तुमच्या आयुष्यात येतो. म्हणजे मला कधी कधी एक्सप्लेनेशन की मे बी मी अँड माय वाईफ आम्ही शत्रू असू, जे राहिलं होतं ते पूर्ण केलं. तुम्हाला सांगताच येत नाही की तो माणूस तुमच्या मागच्या आयुष्यात कोण होता. बरोबर. आणि म्हणून ते संपवण्यासाठी तुम्ही परत जन्म घेतला, पुन्हा एकत्र आला. का मी या माणसाशी लग्न केलं असा जो प्रश्न पडतो, तू नाही, तू ह्याच माणसाशी लग्न करणार होता, तुझ्या हातात काहीच नव्हतं. कुठून ना कुठून तरी का मी बेल्जियम मधल्या एखाद्या बाईशी लग्न केलं नाही, का मी ऑस्ट्रेलियातल्या बाईशी लग्न नाही केलं, का श्रीलंकेतल्या बाईशी लग्न नाही केलं. जुळतात ना. वी आर टॉकिंग अबाउट ग्लोबलायझेशन. आपण नोकरीनिमित्त इकडे फिरतो तिकडे फिरतो. ह्याच बाईशी का लग्न झालं किंवा ह्याच पुरुषाशी का लग्न झालं, तर देअर आर थिंग्स विच आर बियॉन्ड आवर इंटलेक्ट, ज्याला मी कर्मयोग म्हणतो. की हे राहिलेलं होतं, ते संपवायचं होतं, ते कुठेतरी आम्ही संपवलं. सो लेट्स से नाव की वी आर इव्हन. आणि इथून पुढचं जे काही आहे, जी जर्नी आहे ती चांगली व्हावी अशी इच्छा. वा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. थँक्यू सो मच. बरं, दिलकेकरीमध्ये कायम आपण अभिनेत्याच्या मागचा माणूस जाणून घेतोय. सो मला असं वाटतं की आत्तापर्यंत ज्यांना अजय पुरकर माणूस म्हणून माहीत नसेल तो बऱ्यापैकी कळला असेल, तरी सुद्धा तुझ्या आई वडिलांबद्दल, तुझ्या लहानपणाबद्दल, बालपणाबद्दल काय सांगशील? मोस्टली लोकांना मी खूप ॲरोगंट आणि ॲटिट्यूड वाला वाटतो. नाहीये, तो असावा असं मला वाटतं, कारण की त्याचे डिसएडव्हान्टेजेस पण खूप आहेत. आणि ते ॲटिट्यूड, आय वुड यूज द वर्ड ॲटिट्यूड दॅन ॲरोगन्स. कारण की काय आहे ना, आपण कशामधनं गेलेलं असतो, काय काय गोष्टी केलेल्या असतात हे दुसऱ्या लोकांना नाही कळत. टू बी देअर, टू अचीव्ह दॅट मेंटली, फिजिकली. लोकांना बेसिकलीच खूप सोपं वाटतं की हे खूप सोपं आहे, तर तसं नसतं. म्हणजे आपलं क्षेत्र, हो, आपलं क्षेत्र किंवा ह्या पोझिशनला पोहोचणं खूप सोपं आहे, हा रोल पुल ऑफ करणं खूप सोपं आहे असं नसतं. जेव्हा हजारो लोक त्या रोल बद्दल बोलतायत, इन्स्पायर होतायत, रडतायत, हसतायत, इट्स नॉट अ सिम्पल थिंग. तुम्हाला असं वाटत नाही की त्या ऍक्टरनी खूप काम केलं असेल, त्याच्यावरती विचार केला असेल, स्वतःच्या शरीरावरती मेहनत घेतली असेल? तर बेसिकली मला असं वाटतं की पीपल शुड ट्राय टू रिस्पेक्ट दॅट. की का नसेल ॲटिट्यूड, व्हॉट ही हॅज अचीव्ड. काही नसताना ॲटिट्यूड असणार ते तसेही लोक आपल्या आजूबाजूला आहेत, पण अचीवमेंटचा ॲटिट्यूड असू देत ना. काय काय त्यांनी काय केलंय ते आम्ही बघितलंय. जवळची लोक बरोबर सांगतात बघ की त्यांनी किंवा तिनी व्हॉट शी हॅज गॉन थ्रू, व्हॉट ही हॅज गॉन थ्रू आम्ही बघितलंय. सो डोंट बी स्मार्ट की असं काय एवढं. बालपणीबद्दल सांगायचं झालं तरी आय कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास फॅमिली, मराठी मिडल क्लास फॅमिली. आणि माझे आई वडील दोघंही बँकर. पुण्याचा तू? बँकर्स असल्या कारणाने मी खरा कुठला, तर मी आहे बेसिकली नगरचा. अच्छा. पुरकर्स आर फ्रॉम नगर. आणि अहमदनगरचे आम्ही ओरिजिनली. पण वडिलांनी पहिली नोकरी अहमदनगर सहकारी बँकेत केली, त्यानंतर ही फिल्ड अप द फॉर्म फॉर बँक ऑफ इंडिया. आणि तेव्हापासून ते जे बँक ऑफ इंडियात होते ते रिटायर होईपर्यंत बँक ऑफ इंडियातच होते. आता बँक म्हणलं की दॅट वॉज द मोस्ट सिक्युअर्ड जॉब आधीच्या पिढीत. आणि त्याच्या बरोबरीने येते ट्रान्सफर. त्यामुळे माझा जन्म पुण्याचा. मग मी कलकत्त्याला होतो जेव्हा लहान होतो अगदी तेव्हा. त्यानंतर माझ्या कळत्या वयात मी मुंबईत होतो. आमचं अंधेरीला घर होतं, वीरा देसाई रोडला, अंधेरी वेस्टला. म्हणजे मला इतकं स्मरतंय की ओशिवरा नावाचा जो भाग आहे आजचा, तो अस्तित्वात नव्हता. तिथे स्टोन क्वारी होती. स्कूल बस यूज टू पिक मी अप फर्स्ट अँड ड्रॉप मी लास्ट. आणि तिथनं फक्त क्वारीचे ते डंपर्स असतात ना, तेवढीच ये जा व्हायची त्या रोडवर. आणि ती अशी पाण्याने भरलेली डबकी, त्यावरती हिरवी ती वेल उगवते ना, तेवढंच होतं. मी तुला सांगतो, रामूचं कंपनीचं ऑफिस माहिती, तिथे एक हॉटेल आहे कुठलं तरी त्याच्या बाजूला, त्याच्या बरोबर समोरच्या लेन मध्ये माझं घर होतं.
म्हणजे तो जो एक कनेक्टिंग रोड आहे इंडस्ट्रियल एरिया आहे तो, नाही कनेक्टिंग रोड आहे जो आपला लिंक रोडला मिळतो फन रिपब्लिकच्या जस्ट अलीकडे, तो अख्खा भाग डोळ्यातनं पुसून टाक. बर काहीही नव्हतं. बर दॅट वॉज द डेड एंड. अच्छा. तर तेव्हाच होतं. त्यानंतर मग माझी आई गेले 35-40 वर्ष बिचारीनी रुमॅटॉइड आर्थरायटिसशी ती झगडत होती. आणि तेव्हा एका सुज्ञ डॉक्टरनी माझ्या वडिलांना सल्ला दिला. माझी आई पण बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरी केली आहे, 36 वर्ष. तर त्यांनी सल्ला दिला की ह्या आर्थरायटिस या आजाराला दमट हवामान योग्य नाही, तर तुम्ही मुंबई सोडा. तर तेव्हा आम्ही आईच्या कारणास्तव आम्ही रिलोकेटेड टू पुणे. कारण कोरड्या हवेचं ठिकाण असणारं एक तर पुणे होतं, नाही तर नाशिक होतं. पण आमचे सगळे नातेवाईक पुण्यात सेटल्ड असल्यामुळे ऑब्व्हियस चॉईस वॉज पुणे. सो तेव्हापासून मग तुम्ही आता पुणेकर म्हणू शकता, कारण की सगळं मग उरलेलं स्कूलिंग कॉलेज हे सगळं पुण्यात झालं. आणि माझ्या घरी आई गायची, आईला शिकवायला आजोबा यायचे. तर ते गाणं जे आहे ते माझ्याकडे आजोबा आई आणि असं आलेलं आहे की आजोबा आईला शिकवून जायचे, तिच्या लक्षात नसायचं पण त्यांनी काय शिकवून गेले ते माझ्या लक्षात असायचं. माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स सिंगिंग 4थीत. आणि का कोणाष्ट मला आईनी ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, मी पाचीच्या पाची कडवी पाठ म्हणायचो. आणि 4थीत मला अजूनही आठवतंय की त्या एक बाई होत्या, त्या आता मला नाव नाही आठवत त्यांचं, पण त्यांनी म्हणजे माझा आवाज ऐकून त्या अशा आश्चर्यचकित झाले होते की त्यांनी मला सगळ्या यक्तांमधनं हा बघा कसं म्हणतो, हा बघा कसं असं म्हणून त्यांनी प्रत्येक वर्गात माझा एक कडवं म्हणायला लावलं. सो दॅट वॉज द फर्स्ट स्टेज परफॉर्मन्स ॲज अ सिंगर. आणि शाळेत असताना 8वीत पहिल्यांदा रंगभूमीवरती पाय ठेवला की इंटर स्कूल ज्या एकांकिका स्पर्धा होतात त्याच्यात. 8वी 9वी 10वीला पहिलं बेस्ट ऍक्टर. आणि ते मला आठवते सुलभाताईंच्या हस्ते, सुलभा देशपांडेंच्या हस्ते. आणि परत बघ कसा योग आहे की सुलभाताईंचं शेवटचं काम माझ्या आईचा रोल केला होता अस्मिता सिरियल मध्ये. सो द सर्कल गॉट कम्प्लिटेड. सो तसं मला होतं. पण परत मी म्हणलं असं की त्या काळचा जो काही एक ॲटमॉस्फिअर होतं त्यात फुल टाईम ॲक्टर होणं हे माझ्या आईवडिलांना मान्य नव्हतं. ते म्हणले की ते आधी काय करिअर करायचं ते कर. असं अनेक आपले मित्र आहेत इंडस्ट्रीत ज्यांना सांगितलं गेलं असेल. तसंच मीही मग शांतपणे 11वी-12वी कॉमर्स, मग कॉमर्स ग्रॅज्युएशन, मग LLB केलं, मग LLM केलं, मग CS करायला घेतलं. ते जे काय फायनलला राहिलं ते राहिलंच. त्यामुळे मला एका को ॲक्टरने झालं, अच्छा आप तो मतलब एज्युकेटेड ॲक्टर आहे. म्हटलं हा एज्युकेटेड ॲक्टर हो. त्यामुळे मी शिकून आलेलो आहे. आणि त्या सगळ्या ह्याच्यात काय झालं की मी प्रायोगिक नाटक करता करता मी व्यावसायिक कसं करता येईल सिरियल्स, कारण तेव्हा सिरियल्स वगैरे जस्ट होत होत्या. आणि द ब्रेक थ्रू सिरियल वॉज ऑब्व्हियसली असंभव फॉर मी. मला अजूनही आठवतंय की मी एक दिवस फक्त पुण्यातनं सतीश राजवाडेला फोटो द्यायला पुण्याहून आलो, फोटो दिले, पाणी प्यायलं सेटवर आणि मी परत गेलो. आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर मला फोन आला की असं असं आहे, करणार का. आणि त्या रोलनी आय थिंक मला ती आयडेंटिटी दिली ऑफ अ ऍक्टर की कोण आहे हा असं. ते आधी प्रॅक्टिस करायचं तुला साईड बाय साईड. येस प्रॅक्टिस करायचो. आणि त्यात आय वॉज नॉट हॅपी. मी म्हणलं ना एव्हरीवन हॅज अ राईट टू बी हॅपी. आणि म्हणून मी एक दिवस उठलो आणि मी प्रॅक्टिस बंद केली. म्हणलं हे दोन्ही नाही जमणार, कशालाच न्याय देता येणार नाही. बरं माझी प्रॅक्टिसही चांगली होती, म्हणजे असं नव्हतं की स्ट्रगल करतोय प्रॅक्टिसमध्ये म्हणून हे नाही. मला खूप चांगले क्लायंट्स होते माझे आणि खूप उत्तम कॉर्पोरेट प्रॅक्टिस होती. पण हे सगळं झाल्यामुळे मला असं वाटलं की नाही आपण एकाला न्याय देऊयात. आणि मग इथनं जो आवाज आला की नाही मग कलाकार म्हणून जग. सो सगळं सोडून मग मी. सो तू इंडस्ट्रीत आलास तेव्हा किती वर्षाचा होतास? Yes, I was around 27-28, pretty late. It was late. कारण आता अलीकडे 18-19व्या वर्षी करिअरला सुरुवात होते. पण मी तुला एक सांगतो की प्रत्येक गोष्टीची जशी ऍडव्हान्टेजेस असतात डिसएडव्हान्टेजेस असतात. माझ्यासाठी मी काय ऍडव्हान्टेजेस म्हणतो की 28व्या वर्षी 5-7 वर्षाची प्रॅक्टिस करून आल्यामुळे मला माहिती होतं क्लायंटशी कसं बोलायचं. म्हणजे आपल्याकडे काय की आपल्याकडे थोडंसं इंडस्ट्रीमध्ये एक्सप्लॉयटेशन नावाची जी गोष्ट असते
ती माझ्या बाबतीत कधीच घडली नाही. कोणी डेअरिंगच नाही केली. मला लगेच कळायचं हा माणूस खोटं बोलतो किंवा हा माणूस जेन्युइन आहे. हे मला कळायचं का? कारण की आय हॅड हँडल्ड ओव्हर 300 क्लायंट्स ऍज अ बिझनेस ओनर, की माझी फर्म आहे आणि मी या क्लायंटशी बोलतो आहे. त्यामुळे मला कळायचं हा बिल देणार आहे का, याला किती बिल द्यायचं पाठवून. त्यामुळे त्या वयात आल्यामुळे येस, द डिसएडव्हान्टेज वॉज आय लॉस्ट द एज, की मी मे बी 6-7 years लेट आलो. 20व्या वर्षी आलो असतो तर चित्र वेगळं असतं. 27व्या वर्षी आल्यामुळे मला हे शहाणपण नक्की आलं की हा खोटं बोलतोय, हा आपल्याला गंडवणार आहे. जे असतं काय आहे, पण तो मी ऍडव्हान्टेज म्हणून धरतो. प्रत्येकाचा प्रवास असतो. माझे गाण्याचे गुरुजी म्हणायचे प्रत्येकाचा अजय प्रवास असतो, तर कोणाशी कम्पेअर करू नये. आपण आपल्या प्रवासाने पुढे जात राहावं. तू खूप छान रोल केलेस, वेगवेगळ्या प्रकारचे रोल केलेस. सो एखादी भूमिका जेव्हा तुझ्याकडे येते तेव्हा ती कशी सिलेक्ट करतोस आणि त्यावर काम कसं करतोस? त्याच्या आधी मला सांगायला आवडेल तुला की एखादी भूमिका, ही जी वेगवेगळ्या भूमिका माझ्याकडे आल्या त्याच्यासाठी खूप मोठी किंमत मला चुकवायला लागली, खरं सांगायचं. पुन्हा तीच सिरियल असंभव. एखादा रोल खूप चांगला केला ना की आपल्याकडे जे आपण शब्द वापरतो टाइपकास्ट होतो. हो हो. इन्स्पेक्टर वजलवार हा इतका गाजला की असंभव झाल्यानंतर मला सारखे इन्स्पेक्टरचेच रोल यायला लागले. आणि तो फरारी की सवारी सुद्धा. फरारी की सवारी, पण ठीक आहे चल, ती फिल्म होती. मी सिरियलचं सांगतो की एका पाठोपाठ एक चॅनल बदलायचे, रोल तोच. आणि तेव्हाची खरं माझी परिस्थिती काय फार बरी नव्हती, की एखादा असतो ना नाही करणे काय, ही परिस्थिती नव्हती, पण तरीही मला तो निर्णय घ्यायला लागला. कारण की मला दिसत होतं की समजा जर मी दुसऱ्या तिसऱ्या सिरियल मध्ये इन्स्पेक्टर केला तर मी फक्त इन्स्पेक्टरच करत राहणार. तेव्हा नाही म्हणणं माझ्यासाठी खूप अवघड होतं, पण मी ते केलं. पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार की मला त्या फेज मधनही त्यांनी पार पाडलं. जेव्हा तुम्ही की नाही हे मला नाही करायचंय, तेव्हा मग बदलतो. आणि म्हणजे मला त्याचं नाव घ्यायला आवडेल की संगीत कुलकर्णी हा माणूस माझ्यासाठी एका मोठ्या भावासारखा आहे, मेंटॉर सारखा आहे. अत्यंत उत्तम माणूस आहे. पहिली गोष्ट की ज्यांनी मला असंभव मध्ये पण उभा केला पूर्ण सिरियल मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः मला त्याच्या प्रोडक्शन्स मध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळे रोल दिले. ते सुद्धा त्याला माहिती आहे की कोणाकडे काय आहे हे जाणणारे सुद्धा दिग्दर्शक निर्माते असावे लागतात की अजय हा रोल करणार. मला डिस्टिंक्टली आठवत आहे की तो चॅनल मध्ये ही हॅड अ हिटेड आर्ग्युमेंट की हा रोल नाही अजय पुरकर. तो म्हणला नाही, माझ्यावरती भरोसा ठेवा, अजयच करणार. आणि तो रोल इतका हिट झाला अस्मिता मधला. आय प्लेड ओव्हर माय एज, पण तरीही मला मज्जा आली होती तो रोल ऐकूनच. आणि अशा दोन वेगवेगळ्या भूमिका, एक अत्यंत सात्विक भूमिका आणि एक अत्यंत विलनिश भूमिका, हे मी करू शकलो. कारण की एकतर माझा स्वतःवरती भरोसा आणि माझ्यावरती त्यांनी दुसरा एखादा माणूस जेव्हा आपल्यावरती भरोसा ठेवतो ना, आपली जबाबदारी जास्त वाढते. बरोबर आहे की त्याचं नाव खाली नाही पडता कामा, त्याचा शब्द खाली नाही पडता कामा. मी विचार नक्कीच करतो की लिहिला कसा गेलाय. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं स्क्रिप्ट असतं. जोपर्यंत स्क्रिप्ट सिरियल मध्ये कुठे शक्य होतं रे. नाही, पण कॅरेक्टर ब्रीफिंग मला खूप मजा येते ऐकायला. ते किती तू डीप मध्ये देतोयस ना, ते फार महत्वाचं. म्हणजे मला विनोदनी जेव्हा कॅरेक्टर ब्रीफिंग दिलं होतं, लवेकरनी, विनोद लवेकरनी, तेव्हा मला आवडलं होतं ते ब्रीफिंग की हे मजा आहे. मग ते कसं तुम्ही एक्सप्लोर करता ऍज अन ऍक्टर. कारण ती एक गंमत आहे सिरियलची की तुम्ही रोज सीन जरी तसेच येत असले, ह्याच्यात आपण वेगळं काय करू शकतो, ते कधी थांबलं नाही पाहिजे तुमचं की ह्याच्यात काय करू वेगळं, ह्याच्यात काय करू वेगळं. मे बी काही सीन्स असे असतात की एका पाठोपाठ एक आपण देतो, त्यामुळे नाही यार काही सगळे तसंच चाललंय, पण तरी वेगवेगळं काहीतरी शोधता येतं असं मला वाटतं. त्यामुळे वेगळे पण त्या भूमिकेतलं तुम्ही शोधणं ऍज अन ऍक्टर. आणि पहिली गोष्ट, इफ यू आर टॉकिंग अबाउट फिल्म्स किंवा नाटक, ते कॅरेक्टर किती डीप मध्ये जाऊन लिहिलं गेलेलं आहे, काय विचार केला गेलेला आहे त्या कॅरेक्टर बद्दल, हे मी कायम तपासतो की माझ्यासाठी काय आहे आणि माझ्यासाठी चॅलेंजिंग काय. म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतो की रवी जाधवनी आता मैं अटल हूं हा चित्रपट केला, पंकज त्रिपाठींनी अटलजींची भूमिका केली. त्यात एकाच सीनसाठी त्यांनी मला डॉक्टर हेडगेवारांच्या रोलसाठी विचारलं. मी म्हणलं रवी, मला तेव्हा मी तेलुगू फिल्म करत होतो,
मी म्हणणार वेळ तू म्हणशील ती तारीख. म्हणलं बदल ना, एकच सीन आहे ना. नाही नाही, मला तूच हवाय. तोही हटून बसला. म्हणलं बरं, तुला एवढं जर असेल तर आपण काढूया. मी अक्षरशः हैदराबादहून शूटिंग संपून 12:30ला लँड झालो पुण्यात. मी 1 वाजता गाडी काढली आणि मी 7 वाजता माझगावला येऊन शूट केलं त्याचा एक सीन जो मैं अटल हूं मध्ये आहे. आता काय असतं की एका सीन मध्ये आपल्याला जास्त ताकद लागते. जेव्हा मला डॉक्टर हेडगेवारांची लाईफ स्टोरी दाखवायची आहे, ज्याला आपण बायोपिक म्हणतो, तेव्हा ठीक आहे ना की असे होते महासीन, याच्यात काय ऍटिट्यूड असावा या सीन मध्ये. एक सीन एका सीन मध्ये डॉक्टर हेडगेवारांसारखं पात्र उभं करणं, जो व्हिजनरी, ज्यांनी अशी संस्था उभी केली की ज्याची आज देखील देर इज नो रेप्लिका इन एशिया, इन द वर्ल्ड. RSS सारखी संस्था दुसरीकडे नाही. ह्या माणसाचे डोळे कसे असतील, त्या डोळ्याचा फोकस काय असेल, थिएट्रिकल भाषेत बोलायचं झालं तर. एकच सीन आहे ना, पण येऊन जेव्हा बरं त्यांनी मला ब्रीफिंग दिलं होतं की ही नागपूरची जे शेवटचं रहिवासी शिबिर झालं होतं त्याच्यात डॉक्टर येऊन बोलले आणि त्यानंतर लगेचचा मॉन्टाज आहे ज्यात ते निधन झालं त्यांचं. आणि मी म्हणलं यार सीन पाठव, म्हणलं मला सीन पाठवला. आणि मग ती वाक्य वाचून मला छान लिहिला होता सीन. वाक्य वाचून मला म्हणलं की यार ये बात आहे. आणि असं अशी बॉडी लँग्वेज आणि असा डोळ्यांचा फोकस. माणूस आजारी आहे, त्याचे डोळे आजारी नाही आहेत. डोळ्यात ते सगळं आलं पाहिजे, ती आशा आली पाहिजे, तो विचार आला पाहिजे, ते पुढे आपलं कार्य कसे नेणार आहेत त्याचं सगळं आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला एका सीन मध्ये करायच्या. हे चॅलेंज असतं. तर हे चॅलेंज मी स्वीकारलं. कारण तसं काय मग तू त्यांची बायोपिक झाली तर करशीलच ना एका पाठोपाठ एक सीन. ह्याच्यात करून दाखव. आणि मग जेव्हा लोक मला मेसेज करून सांगतात काय डॉक्टर उभे केले, तो म्हणे साक्षात समोर उभे राहिले. मी म्हणलं की तेच माझ्यासाठी चॅलेंज होतं आणि आय ऍक्सेप्टेड इट ॲज अन ऍक्टर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी बघतो. चॅलेंज काय, हे काय, याच्यात मला वेगळं काय करणार, या सगळ्या गोष्टी बघून मग मी घेतो. आज जिथे तू आहेस ते डेफिनेटली सहज मिळालेलं नाहीये. पण इथवर येईपर्यंत आपण स्ट्रगल पिरियड जो म्हणतो आपल्या इंडस्ट्रीतला, सो तो फेस करताना तुझ्या आयुष्यात अशी छान दिलके करीब मंडळी सुद्धा आलीच असतील ना रे? इंडस्ट्रीमधनं नाही. अच्छा. इंडस्ट्रीमधनं खूप कमी. ओके. मी जसं आता नाव घेतलं संगीत कुलकर्णी, हा एक माणूस खूप महत्वाचा होता त्या टप्प्यावरती, जेव्हा त्यांनी मला 3 प्रोजेक्ट्स मध्ये उभं केलं. आणि जी खूप महत्वाची प्रोजेक्ट्स होती करिअरच्या दृष्टीने सुद्धा, म्हणून मी त्याच्या ऋणात कायम राहीन. त्याच्या व्यतिरिक्त मी म्हणतो तसं की आपली इंडस्ट्री ही मैत्रीची इंडस्ट्री नाही. आणि दुसऱ्या बाजूने विचार करतो तेव्हा मला असंही वाटतं की का मैत्री करावी. आपण जिथे काम करतो तिथे तिथलेच मित्र का असावेत. तुमचा परिघच छोटा होतो ना. म्हणजे मी बॅडमिंटन खेळतो, तर माझ्या बॅडमिंटनच्या ग्रुपमध्ये मी सोडून प्रत्येक जण वेगवेगळ्याच फील्ड मधला आहे आणि विच आय एन्जॉय अ लॉट. सकाळी भेटल्यानंतर सुद्धा पॅकअप काय झालं, कधी झालं आणि हे काय झालं, ते कॉस्ट्युमचं काय लफडं होतं, हेच का परत ऐकायचं, मला नाही ऐकायचं. एक बँकिंग क्षेत्रातला मॅनेजर आहे कोऑपरेटिव्ह बँकेचा, 2 केटरर्स आहेत, एक HR मधला आहे. मला बरं वाटतं अशा लोकांची गप्पा. म्हणून विचारशील तर माझ्या आयुष्यातली जी थोडीफार लोक आहेत ती आपल्या इंडस्ट्रीतली आहेत, पण मेजॉरिटी जे माझे मित्र आहेत ते सगळे अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. आणि मला पर्सनली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांना जाऊन भेटायला, त्यांच्याशी बोलायला आवडतं. कारण मी स्वतःला ऍक्टर आहे म्हणजे मला काही 2 शिंगाले असं समजत नाही. तो जसं बँकेत नोकरी करतो तसं माझं स्किलसेट हा आहे की मी हे करू शकतो. जसं ते म्हणतात कॅमेऱ्यासमोर आम्ही फार कॉन्शियस होतो, मी होत नाही. दॅट इज व्हॉट अन ऍक्टर रिक्वायर्स. तर मला मित्र म्हणून म्हणशील तर मी जसं मी आता म्हटलं की संगीत दादा हा असा एक माणूस आहे, मेंटॉर आहे की जो आपल्या इंडस्ट्रीतला आहे आणि मी ज्याच्याकडे बघू शकतो, त्याला फोन करू शकतो, त्याच्याकडनं मी सल्ला घेऊ शकतो. जो अत्यंत निर्व्याज मनाने मला सरळ सोट सांगेल असा माणूस एक संगीत कुलकर्णी आहे. त्या व्यतिरिक्त मी म्हटलं तसं की श्री शिवराज अष्टक फॉर्म करताना आम्ही ॲज अ टीम खूप चांगले जेल झालो आणि त्यात दिग्पाल आय कन्सिडर हिम ॲज अ व्हेरी गुड फ्रेंड, की आम्ही बोलू शकतो मोकळेपणे. ज्या माणसासमोर बोलताना तुम्हाला विचार करावा लागत नाही तो तुमचा मित्र. मी हे सांगू का हिला,
इथे जेव्हा येतं ना मग तुम्ही मित्र नाही म्हणू शकत त्याला किंवा तिला. सो असे ह्याच्यातले क्षेत्रातले मित्र खूप कमी. पण बाहेरच्या क्षेत्रातले, वेगवेगळ्या क्षेत्रातले, हॉटेलिंग, त्यानंतर हॉस्पिटॅलिटी, त्यानंतर डॉक्टर्स, खूप मित्र. आणि अत्यंत रिस्पेक्टफुली आम्ही एकमेकांशी बोलतो आणि वागतो. म्हणजे मध्ये माझे एक डॉक्टर मित्र आहेत आणि खूप मोठे सर्जन आहेत ऑर्थोपॅडिक. तर ते माझ्या एका दुसऱ्या मित्राला सांगत होते, हु इज ऑल्सो डॉक्टर, की तो आला तरी क्लिनिकमध्ये बसून राहतो रे. तो असं सांगत नाही, तो फक्त सांगतो की मी आलोय. तो म्हणजे की ह्या 2 लोकांच्या आधी मला घे. म्हणलं ही त्यांची, तो इन्सल्ट होतो. बरं आलेली माणसं कशी असं. मी आज वोटिंग करून आलो, मी लाईनीत उभा होतो. आय ट्राय टू बी ॲज सिम्पल ॲज पॉसिबल. आणि याच्यात मी नुकतंच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पण काम करायला सुरुवात केली. तिथे मी हे खूप बघतो की ती लोक नाही, तो ॲटिट्यूडच नाही. कामावरती भयंकर श्रद्धा. स्कंदा. छान झालंय तुझं काम. तर तो सुद्धा. आणि कसं असतं ना, ती लोक खूप ओपन माइंडेड आहेत. तुला खोटं वाटेल, त्यांनी पावनखिंड बघून मला बोलवलं. त्याचा जो चीफ असोसिएट डिरेक्टर होता त्यांनी पावनखिंड बघितला होता, त्यांच्या डीओपीनी बघितला होता. आणि ते देवर सर्चिंग फॉर दॅट कॅरेक्टर, की हा विलन मला शोधायचा. अजय पुरकरांना बोलवा, ही विल डू गुड जॉब. आणि तसं ते घडलं. सो दिल के करीब माणसं आहेत, पण कमी आहेत. आणि मला असं वाटतं कमी असतात तीच बरी असतात. खूप खूप लोकांचे मित्र नाही असू शकत आपण. तू दिल के करीब वर येणार आणि आपण भरपूर गप्पा मारणार म्हणून जरा मी बघत होते इकडे तिकडे इंटरव्ह्यूज वगैरे आहे तर खूप कमी आहेत. रादर तुझ्या कामाबद्दलचे तू दिलेले इंटरव्ह्यूज जास्ती आहेत, अशा गप्पा कमी आहेत. ते का? तू मीडिया कॉन्शियस वगैरे नाहीस? डेफिनेटली आय एम लिटल शाय. मीडिया शाय असं म्हणेन. हो, म्हणजे मी होऊन जाऊन असं करूयात तसं करूयात, किंवा मला सोशल मीडियावरती माझे पर्सनल डिटेल्स नाही टाकायला आवडत. म्हणजे तू आता सईच्या व्हिडिओ बद्दल बोललीस तर तो सईचा व्हिडिओ आहे, त्यात मी सई, मला ती जे करते ते दाखवायचं. आणि ऑब्व्हियसली आय लाईक टू शो माय आंबा हाऊस, कारण की दॅट इज अ होम स्टे. त्यामुळे तो लोकांपर्यंतही पोहोचतं आणि खूप लोक तिथे राहून पण गेलेली आहेत. तर आय एम अ लिटल शाय पर्सन. म्हणजे असं माझ्याकडे बघून जरी वाटत नसलं तरी आय एम अ लिटल मीडिया शाय. किंवा सोशल मीडियावरती मी फार असा हे नसतो, ऍक्टिव्ह नसतो. चांगल्या गोष्टी, चांगल्या घडलेल्या गोष्टी मी नक्की पोस्ट करतो. आणि कदाचित तेच कारण असेल की माझे अशा गप्पांचे इंटरव्ह्यूज कमी असतील. आपण एकमेकांना खूप वर्ष ओळखतो म्हणून ही गप्पांची मैफल अशी रंगते. पण एकदम तिसऱ्याच माणसाला कदाचित मी एवढं बोलीन का नाही माहिती नाही, त्यालाही तो कॉन्फिडन्स नाही आणि मलाही नाही. त्यामुळे कदाचित नसतील इंटरव्ह्यूज. मज्जा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून. खूप छान वाटलं. खूप वर्षानंतर भेटलो एकतर. मस्त. आणि थँक्यू फॉर कमिंग हिअर. थँक्यू सो मच की मी तुला सांगितलं आणि तू लगेच ये आपण गप्पा मारूयात. बरं, जाता जाता एक छान गाणं होऊन जाऊन दे. हो का नाही. मी जरा फक्त रेफरन्ससाठी तानपुराला होतो. काहीतरी वेगळं ऐकवतो. गझल खूप ऐकतो मी आणि माझे सगळ्यात लाडके गुलाम अली साहेब आहेत, त्यांचं काहीतरी गुणगुणायचा प्रयत्न करतो. नैना तो से लागे सारी रहना जागे जागे, नैना तो से लागे सारी रहना जागे, तूने चुराई मोरी निंदिया, तू ही चैन चुराए, तो से लागे सारी रहना जागे जागे, नैना तो से लागे
नैना लागे नैना लागे। सावन मास की धूप सा गोरी तेरा रूप सिलौना, एक झलक में कर गया रोशन मन का कोना कोना। रंग हजारों तूने मेरे जीवन में बिखराए, नैना तो से लागे सारी, रहना जागे जागे नैना तो से लागे सारी, रहना जागे। तूने चुराई मोरी निंदिया, तू ही चैन चुराए, नैना तो से लागे नैना लागे नैना लागे। कमाल कमाल. थँक्यू सो मच अजय. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.